हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमि साखरी नाम विस्तृतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुं वन्दे भो वन्दे मुक्तये ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुत्साहित बुद्धिरश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. एकनाथ महाराजांचा हरिपाठ आपला प्रत्येक रविवारी चालू आहे आणि एका अभंगावर आपण या ठिकाणी चिंतन त्यावर घेत असतो. तर आजचा आपला अभंग 5व्या क्रमांकाचा 5वा क्रमांक म्हणजे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी नामाविन मुख सर्पांचे गिळ जिव्हान हे काळ सर्प आहे वाचान हे लाव जळो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी हरिविना कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही वा सांगाती साधूच्या संगती हरिजोडे तिकडे तारी हरि अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. तर हा अभंग म्हणजे नामस्मरणावरच, कारण सर्व हरिपाठ नाथांचा नामावर आहे, कारण नामावरच जास्त भर दिलेला आहे. कारण देवाचं नाव सोपं आहे, सहज आहे, कोणाला सुद्धा शक्य आहे आणि फलदायी आहे. फलदायी म्हणण्यामध्ये नामात जेवढं फळ आहे तेवढं कशातच नाही. कारण कोणत्याही जर फळाची प्राप्ती करून घ्यायची असली तर नामानच होत असती, कारण नामातच फळ आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, कारण हरीच्या नामात जे फळ आहे ते कशातच नाही. म्हणून हरीचं नाम सर्व साधू संतांना नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. कारण देवाच्या नावाचा जय जयकार केला, जीवानं जीवाचा जय जयकार करू नये, जीवानं जगाचा जय जयकार करू नये, जीवानं देवाचा जय जयकार केल्याशिवाय राहू नये. जीवानं देवाचं नाव घेऊन समाधानी राहावा, जीवानं जगामध्ये गुंतू नये, जीवानं जीवात गुंतू नये, जीवानं कशातच गुंतू नये, कपड्यात पैशात धनात संपत्तीत लेकरा बाळात घरात दारात कशाला काहीच खरं नसतं किंवा गुंतासारखं काही नसतं. आपण याच्यामध्ये जर गुंतलो तर आपण दुःखामध्ये गुंतलो. म्हणून गुंता आपण कशामध्ये, तर देवात गुंतलो पाहिजे. म्हणून देवच या ठिकाणी मुख्य आहे. आणि असं ज्यांना कळत असतं तर ते शहाणे आहेत. म्हणून आपण बघतो की तुकाराम महाराज पण सांगते की शहाणा तो धनी घेतासे, की शहाणा याचा जो काही अधिकारी आहे किंवा जो शहाणा आहे त्याला याची किंमत कळत असते. मूर्ख लोकांना प्रपंचाचीच किंमत वाटत असते. ज्याला आपल्या धनामुळे स्वतःला मोठा समजतो तो मूर्ख असतो, किंवा ज्याला 4 मूर्ख लोक चांगलं म्हणले की त्याला वाटतं असतं आम्ही चांगले आहेत, तो सुद्धा मूर्ख आहे. कारण सर्वच त्या ठिकाणी लोकांना वाटते की मला कोणतरी चांगलं म्हणलं पाहिजे, आणि चांगलं म्हणण्यासाठी तो आयुष्यभर झटत असतो आणि लोकांच्या पुढं करीत असतो किंवा लोकी क्षणामध्ये गुंतत असतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी अंतरतो, कारण देवापासून दूर गेला. कारण देवाचं नाव त्याच्या मुखाला येत नाही, त्याच्या मनामध्ये हा प्रपंच त्या ठिकाणी घट्ट बसलाय. प्रपंचाला खरं मानल्यामुळं त्याचं ह्या प्रपंचातून मन निघत नाही आणि प्रापंचिक वासना त्याला नेहमी सतत असतात. प्रापंचिक वासना जीवाला असतात. ज्याला प्रापंचिक वासना असते त्याला जीव म्हणलं पाहिजे. प्रापंचिक वासना
या दुःख देत असतात. कारण प्रपंचाच्या वासना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला प्रापंचिक वस्तू मला पाहिजे, प्रापंचिक पसारा मला पाहिजे, घरदार, इस्टेट, संपत्ती, सत्ता, शहाणपण, लेकरं बाळ, त्यांच्यापासून सुख, भोग, ऐश्वर्य, हे सर्व काही मला पाहिजे. म्हणजे प्रापंचिक वस्तूविषयी जीवाला मोह आहे. म्हणून तो या संसारामध्ये गुंतलेला आहे आणि म्हणून तो देवाचं भजन करायला त्याला वेळ नाही किंवा देवाचं भजन त्याच्याकडून घडू शकत नाही. आणि मग ज्याच्याकडून देवाचं भजन घडन तोच शहाणा आहे किंवा तो प्रपंचापासून अलिप्त आहे किंवा प्रपंचावर प्रपंचाविषयी उदास आहे किंवा प्रपंचासक्त नाही, प्रपंचात रमत नाही. कारण प्रपंच कसा आहे की प्रपंचाविषयी ज्ञानोबा हरिपाठामध्ये आपण बघितलं, पहिल्या हरिपाठामध्ये की पहिल्या त्या ठिकाणी कडव्यातले अभंग की शेवटचा अभंग ज्ञानदेवा मौन, ज्ञानदेव म्हणे सगुण आहे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. प्रपंचाविषयी आम्ही मौन धारण करतो. कारण प्रपंचाविषयी काय बोलावं, की ज्या प्रपंचात सुखाची अनुभूती आजपर्यंत कोणाला आली नाही, त्या प्रपंचाविषयी आम्ही काय म्हणून सांगावं किंवा काय म्हणून त्या सुख मानावं किंवा त्याच्याबद्दल काय बोलावं आम्ही. म्हणून प्रपंचाविषयी आम्ही काही बोलत नाही. कारण प्रपंच या ठिकाणी दुःखदायी आहे. म्हणून प्रपंचाविषयी आम्हाला मोह नाही. आम्ही सुद्धा प्रपंचाविषयी या ठिकाणी आदर बाळगीत नाही आणि कोणाला या प्रपंचाविषयी त्या ठिकाणी आदर बाळगू पण देत नाही. आम्ही प्रपंचात रमत नाही आणि कोणाला प्रपंचात रमू देत नाही. आम्ही प्रपंचाच्या नादी नाहीत आणि दुसऱ्याला सुद्धा प्रपंचाच्या नादी लागू देत नाही. प्रपंच स्मरण करतो आणि मौन धारण करतो. आम्ही बाकीचं काही एक बोलत नाही. आम्ही बोलायचं असलं तर मग फक्त देवाचं नाव त्या ठिकाणी घेतो, हरिहरी म्हणतो किंवा हरिविषयी बोलत असतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. आम्ही हरिहरी अशा प्रकारचं बोलतो किंवा हरिविषयी बोलत असतो. कारण हरिविषयी का बोलतो, तर हरी नावाचा विषय खरा आहे, हरी नावाची वस्तू खरी आहे आणि खरी वस्तू असून सुखदायी आहे. कारण प्रत्येकाला काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि प्रापंचिक वस्तू मध्ये काय नाही, सुख नाही. सर्व प्रापंचिक वस्तू जरी असल्या परंतु सर्वांचा जर हिशोब पाहिला किंवा सर्वांचं जर कारण पाहिलं तर दुःखापासून त्यांची उत्पत्ती आहे. शेवटी त्या ठिकाणी त्यांचा परिणाम दुःखात आहे. म्हणून प्रापंचिक वस्तूमध्ये सुख नाही आणि म्हणून त्या प्रापंचिक वस्तू मला आवडत नाही. कारण प्रत्येकाला जर विचारलं तुम्हाला काय आवडतं, तर प्रत्येकाचं उत्तर काय येईल, तर मला सुख आवडत. कारण प्रत्येकाला काय हवं आहे, तर सुख हवं आहे. आणि सुख हवं आहे त्या अर्थी त्यांना प्रपंच नाही द्यायला पाहिजे. कारण का नाही द्यायला पाहिजे, प्रपंचात सुख नाही. जसं त्या ठिकाणी एखादा मला कडू नको पाहिजे, मग त्याला लिंबाचा पाला देऊ लागलं म्हणल्यावर हे बरोबर आहे का? कारण त्याला कडू नाही पाहिजे म्हणल्यावर लिंबाचा पाला तर कडू आहे. मग एखादा मला दुःख नाही पाहिजे, मग त्याला प्रपंच पदार्थ द्यायला म्हणल्यावर मग ते प्रपंचिक पदार्थ दुःख नाहीत का? दुःख रूपच आहेत. पण जसं कडू नाही पाहिजे म्हणजे लिंबाचा पाला नाही पाहिजे, तसं या दुःख नाही पाहिजे म्हणजे त्यांना त्या ठिकाणी प्रापंचिक वस्तू नाही पाहिजे. कारण प्रापंचिक वस्तू संबंधी दुःख आहे. म्हणून हेरते माईक दुःखाची जनते नाही आली अंती अवस्थानी. कारण सर्व काही पदार्थ दुःख रूप आहे. हेरते माईक, माईक शब्दाचा अर्थ जे दिसतेत पण खरे नाही, त्याला काय म्हणायचं, माईक. कारण माईक शब्दच असा आहे की दिसायला लागले पण खरं नाही, वास्तव नाही, दिसतंय पण खरं नाही, त्याला काय म्हणायचं, माईक. म्हणून एरते माईक कशा आहेत, तर खरे तर नाहीत पण त्या खोट्याला जर खरं मानलं तर मग माणूस फसत असतो. म्हणून ते खरे बी नाही, नादी लागायसारखे सुद्धा
नाही. म्हणून येर ते माईक दुःखाचे जनती नाही आधी अंती अवसानी. कारण आधी बी नाही अंती बी नाही रे बी नाही अशी प्रापंचिक वस्तू अशा आहेत तर खरे नाहीत. म्हणून नादी लागायसारख्या नाहीत. म्हणून नादी लागू नये कोणी शहाण्यानं. कारण मनुष्य देहातले जीव कसे आहेत? शहाणे आहेत. त्यांना शहाणे का म्हणले? तर ज्यांना बुद्धी आहे का त्यांना शहाणा म्हणले. आपला बुद्धी आहे का नाही? आपल्याला काय बुद्धी आहे. कारण मनुष्य देहाचे ज्ञान आहे. कारण मनुष्य देहातल्या ज्ञानानं देवाची प्राप्ती करून घेता येते. कारण मनुष्य देहातलं ज्ञान का म्हणले? कारण मनुष्य देहातल्या ज्ञान म्हणजे मनुष्य देहात बुद्धी असते. कारण मनुष्य देहामध्ये जास्त काय आहे? तर बुद्धी आहे. कारण हरिपाठात सांगितलं की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. कारण मनुष्य देहामध्ये पशु पक्षापेक्षा जास्त काय आहे? तर बुद्धी आहे. मग जास्तीची काय आपल्याकडे बुद्धी आहे. आपल्याकडे बुद्धी असल्यामुळे आपला देव कळतो. म्हणून देव कळून घेण्याची अक्कल इतर देहात नाही पण आहे तर मनुष्य देहात. म्हणून तर म्हणले मनुष्य देहाचे ज्ञाने. कोणत्या ज्ञानानं? मनुष्य देहातल्या ज्ञानानं. मनुष्य देह भेटलाय आणि मनुष्य देहाबरोबर ज्ञान सुद्धा भेटलंय म्हणजे विवेक ज्ञान. विवेक म्हणजे खऱ्या खोट्याची ओळख आपल्याला या देहामध्ये करता येते. या देहात म्हणजे या मनुष्य देहामध्ये. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत की निवड करता येण्यासाठी कोणता देह आहे? आणि मनुष्य देह आहे. कारण आपण कुठं आलो? तर मनुष्य देहाला आलो. म्हणजे आपल्याला मनुष्य देहाकडे पाहून चांगलं वाटावं का पोरं स्वराकडे घराकडे पाहून संपत्तीकडे पाहून चांगलं वाटावं? कशामुळे आपल्याला मोठं वाटतं? आपल्या देवानं शरीर दिलं म्हणून चांगलं वाटतं का मोठं घर भेटलं म्हणून चांगलं वाटतं? आपला नोकरी भेटली, मोठा धंदा भेटला, इस्टेट भेटली म्हणून बरं वाटतं का मनुष्य देह भेटला म्हणून बरं वाटतं? ज्या अर्थी आपल्याला जर मोठी गाडी, मोठं घर, मोठी इस्टेट, मोठी संपत्ती मुळे जर बरं वाटत असलं तर आपण मूर्ख आहोत. आणि मनुष्य देहामुळे जर बरं वाटत असलं शहाणे आहेत आपण. कारण मनुष्य देहाची बरोबरी कोणत्याच संपत्तीनं होत नाही. उलट एकनाथी भागवतामध्ये मला जर वेळ असला तर वाचू शकतात. 23वा अध्याय कदरीचा आणि 26वा अध्याय आख्यान. या दोही सुद्धा इतकं त्या ठिकाणी महत्वाचा विषय सांगितला. शेवटी 26व्या अध्यायामध्ये पुरुरवा नावाचा राजा स्वर्गातलं ऐश्वर्य भोगून त्याला वैराग्य उत्पन्न झालं. म्हणजे त्यांना त्या स्वर्गामध्ये वीट आला आणि वीट येऊन त्या ठिकाणी त्याने सांगितलं की या मनुष्य देहातलं आयुष्य इतकं महत्वाचं आहे. एक क्षणभर आयुष्य त्या ठिकाणी वाढवायसाठी मेरू पर्वता एवढं सोन्याच्या राशी जरी आपण दिल्या यम धर्माला तरी पण त्याच्या बदल्यामध्ये क्षणभर आयुष्य यम धर्माकडून वाढविल्या जात नाही. एवढं मनुष्य देहातल्या आयुष्याची किंमत आहे. मनुष्य देहाचे आयुष्य जाणं नलभे देता कोटी सुवर्ण ते म्या नाशले संपूर्ण. असं त्या पुरुरव्याचं आख्यान त्याचं चरित्र तो स्वतःला धिक्कार देतो की मी या भोगात ऐश्वर्यात संपत्तीमध्ये माझं पूर्ण आयुष्य खर्च केलं. जे आयुष्यानं एक क्षण सुद्धा वाढीता येत नाही. एक क्षण आयुष्य मिळवायसाठी मेरू पर्वतासारखे. आता मेरू पर्वत केवढा आहे? तर त्या मेरू पर्वता एवढ्या राशी सुवर्णाच्या दिल्या तरी पण यम धर्म एक क्षण आयुष्य वाढून देत नाही. तर आपल्याला कशात तरी धन्यता वाटते की आपले इतकं वर्ष गेले परंतु त्या बदल्यामध्ये काहीतरी संपत्ती मिळाली, नोकरी मिळाली, धंदा मिळाला, इस्टेट मिळाली, भोग मिळाले, मान मिळाला, सन्मान मिळाला. याच्या मोबदल्यामध्ये आपण कितीतरी आयुष्य खर्च केलं पण जे आयुष्याचा क्षण आपण या ठिकाणी अशा प्रकारचं सुखरूपता कायमची आपण भोगू शकतो आणि अनेक जन्माचं दुःख अज्ञान निवृत्त करू शकतो. असं सामर्थ्य या मनुष्य देहामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी मनुष्य देहाला किंमत आहे. म्हणून आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा. म्हणून या ठिकाणी परमार्थ करणाराच मोठा भाग्यवान आहे. किती जरी ऐश्वर्य संपन्न झाला शेवटी त्याचा त्याग त्याला करावाच लागत असतो. म्हणून संसारामध्ये काही मिळालं तर त्याला त्या ठिकाणी काळानुसार सोडावं लागत असतं. आजपर्यंत ज्याला जे जे मिळालं त्याला सोडावं लागलं आणि सोडताना त्याला दुःख होत असत. संसार सोडताना कोणालाच त्या ठिकाणी सुख होत नाही. सर्वांना दुःख होतं.
आणि सर्वांना हे जग सोडून जायचं, शरीर सोडून जायचं. आपला संसार त्यानं बराच थाटलेला असतो. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. आणि या आयुष्यामध्ये त्यानं बरंच काही माझं माझं म्हणून गोळा केलं आणि एकदम आयुष्य संपवलं आणि या देहातून प्राणत्याग करायचा, की सर्वांना हे सर्व सोडून जायचं म्हणजे आपलं काहीच राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सावध या ठिकाणी होऊन देवाचं स्मरण जो आता करतो, तर त्याला खरं त्या ठिकाणी सावध म्हणलं गेलं. म्हणून सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. कारण मी सावधान झालो, मी आता परमात्म्याच्या त्या संगतीला आलो किंवा त्या परमात्म्याच्या भजनाला आलो किंवा आता त्या परमात्मा स्वरूपामध्ये आता या ठिकाणी मला विश्रांती मिळणार आहे किंवा या दुःखाचे जाच या ठिकाणी आता मला होणार नाही. या संसाराचा मोह मला आहे, परंतु संसारामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही मिळत नाही असं मला कळाल्यामुळं मी आता सावध झालो आणि सावध होऊन काय करायला लागलो ते म्हणले नामस्मरण करायला लागलो. म्हणून नामसंकीर्तन किंवा नामाविन मुक्त सर्पाची ते मिळत किंवा नव्हे काळ सर्प आहे. मग कितीतरी या ठिकाणी आपण पाहतो की नाथ महाराजांना सुद्धा या त्रिपाठामध्ये खूप अशा प्रकारचं आपल्याला महत्वाचे वाक्य सांगितले आणि सावधान अशा प्रकारचं केलेलं आहे. ते आपण आपल्या हितावर आपल्याला जाग केलेलं आहे. आपल्याला दुःखरूप प्रपंचातून बाहेर काढण्यासाठी खूप अशा प्रकारचं या ठिकाणी संधी नामस्मरण अशा प्रकारे आपण करून आपण मुक्त होतो हे या ठिकाणी वास्तविकता आपल्याला दाखवलेली आहे. म्हणून तर आपण बघतो की खूप अभंगामध्ये आपल्याला हेच ऐकायला भेटतं की देवाची संगती करा, देवाचं भजन करा. म्हणून बरेच अभंग आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, विन जीवा सुख नोहे, फिरते माईक दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी, अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाची, फिरते माईक दुःखाची धनती, नाही आदी अंती अवसानी, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे किरती मागे, फिरते माईक दुःखाची धनती, नाही आदी अंती अवसानी. म्हणून भक्ती करा, देवाची स्मरण करा, चिंतन करा. कितीतरी या ठिकाणी अभंग आहे. कितीतरी आपल्याला या सहवासामध्ये आल्यावर पुष्कळ अशा प्रकारचे साधू संत धन्यवाद देते. आपण भाग्यवान आहोत कारण त्यांनी भक्ती केली हो. कारण किती भक्ती केली, अनेक प्रकारच्या भक्ती मार्गाने आपल्याला त्यानं लावलं आणि खूप या ठिकाणी या भक्तीमध्ये कितीतरी प्रकारचे या ठिकाणी आपल्याला सुख या ठिकाणी अनुभवता येतं. म्हणून किती दुःखद प्रसंग आला तर त्यानं भक्ती सोडली नाही. आणि म्हणून ही किती महत्वाची आहे आणि भक्तीमुळं काय भेटत असत. म्हणून तुकाराम महाराज आणि आपल्या जीवनामध्ये काय केली केली आणि भक्तीला महत्व दिलं. किती महत्व दिलं, खूप अशा प्रकारचं महत्व. भक्तीशिवाय काहीच महत्वाचं नाही. म्हणून एका अभंगात त्यानं सांगितलं, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्योग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्योग. कारण भक्ती केली पण उद्योग सांडून केली आणि देवाची संगतीचं सुख प्राप्त झालं आम्हाला. कारण भक्ती उद्वेग सांडून केली म्हणजे काय सोडली, चिंता सोडून भक्ती केली. तुम्ही भक्ती करा पण चिंता सोडून भक्ती करा. म्हणून खूप मस्त अभंग आहे चिंतनीय. म्हणून आपण एकदा अभंगात शिकलो की अभंगच मला वाटते. कारण अभंग तरी चिंतन देवा अर्थ कळून म्हणले तर बरं.
तर नुसतं आपण चालीकडे पाहून नुसतं म्हणलं तर मग काय नाही, अर्थाविना पोथी वाचून काय. म्हणून आपल्याला जर अर्थकार मन व्हायला लागलं ना, तर चिंतन तरी अभंगच आहे ना, अभंग तरी चिंतनच आहे. म्हणून आता अर्थकार व्हायचं आणि संतांचे चरित्र पाहायचं. कारण याच्यातच आपल्याला जर मन रमायला लागलं किंवा अर्थ कळायला लागला, की दोन्ही पण तेच आहे. कारण संतांचे अभंग जरी म्हणलं, तरी त्या अभंगाचा अर्थ जर कळाला तर कल्याणच आहे आणि अभंगाचा अर्थ कळून तरी कल्याणच आहे. अर्थात रमावा किंवा शब्दात रमावा. कारण शब्द शब्दासाठी नाही तर अर्थासाठीच. कारण अर्थाविना पोथी वाचून काय आणि अर्थ कशासाठी आहे तर त्याप्रमाणे चालायसाठी आहे. म्हणजे आपण भक्ती करून तशा त्या भक्तीच्या रंगामध्ये रंगायचं. कारण तुकाराम महाराज रंगले. कारण म्हणून ते सांगते की भक्ती आम्ही केली सांडून उद्योग आणि पावलो हे संग सुख याचे. आम्हाला इतकं सुख झालं आम्ही अशी देवाची भक्ती केली की किती सुख झालं. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्योग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्योग. पावलोय संग सुख याचे. पावलोय संग सुख याचे. सुख झाले दरितायाचा संग. सुख झाले दरितायाचा संग. पळाले उद्योग सांडोनिया. पळाले उद्योग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडली या सेवा विठोबाची. घडली या सेवा विठोबाची. सुख झाले दरितायाचा संग. पळाले उद्योग सांडोनिया. पळाले उद्योग सांडोनिया. सुख झाले दरितायाचा संग. देवाचा संग आम्ही धरला आणि आम्हाला सुख झालं. आणि आम्हाला संसारात सुख नव्हतं. आम्हाला देवाची संगती धरल्यामुळे आम्हाला सुख झालं. आणि मग तुम्हाला सुख पाहिजे का? मग तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बाकीची आयरे संगत सोडून द्या. देवाची संगती धरा. देवाची संगती धरून तुम्हाला सुद्धा सुख होईल. म्हणून सुखासाठी तुम्ही असं भटकंती करू नका. तर देवाचं नाव घ्या. देवाच्या मार्गाला लागा आणि तुम्हाला सुद्धा काय होईल? आनंद होईल. कारण तुकाराम महाराज व्यक्त करते आपला आनंद. आनंद झाला माझे मनी. कारण माझ्या मनामध्ये आनंद झाला देवा. आणि देखील लोचिनी विटे सहित पावले. तुपले विटेवरी पावलं मी बघितले आणि मला इतका आनंद झाला की आता तो आनंद त्या ठिकाणी गगनात त्या ठिकाणी मावना इतका त्या ठिकाणी आनंद झाला. आणि म्हणून आनंदाच्या डोही आनंद तरंग. आनंदाचे अंग आनंदाचे. कारण किती आनंद झाला तर त्या सुखाला काय नाही अंत नाही पार नाही. इतकं मला सुख झालं. कशाला पाहून झालं? का पैशाला पाहून झालं? का संपत्तीला पाहून झालं? का गणपताला पाहून झालं? काहीतरी सांसारिक वासना पूर्ण झाल्या म्हणून झालं का? नाही. तर या देवाला पाहून मला सुख झालं. कारण मला कळालं की या सगळे प्रपंच या ठिकाणी कसा आहे? नासवान आहे. किती प्रपंच या ठिकाणी जीवाला भेटला परंतु तो सुखदायी नाही ना. कारण प्रपंचात सुख कोणाला झालं? प्रपंचात सुख झालं नाही. आणि एखाद्या झाला असलं तर त्यानं सांगावं छातीवर हात ठेवून की मला प्रपंचात सुख झालं. कारण प्रपंचात सुखी झालेला आजपर्यंत कोणी त्या ठिकाणी पाहिला नाही. आणि प्रपंचात मात्र दुःखी झालेले आपण सर्वच पाहायला लागलो. म्हणून मला या ठिकाणी प्रपंचात सुख झालं. पण कशामुळे झालं? तर आम्ही देवाची संगती धरली आणि म्हणून मी सुखरूप झालो. आणि असं देवाच्या संगतीचा परिणाम तुकोबा साधू संत आपल्याला या त्यांच्या उपदेशातून किंवा त्यांच्या चरित्रातून त्यांच्या या भजनातून रूपकातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि
त्यांना त्या काळात आनंद झाला तर आपल्याला सुद्धा त्या काळात त्यांचा ऐकून आनंद होतो. इतकं त्यांच्या त्या ठिकाणी त्या शब्दाला महत्व आहे, किंमत आहे की त्यांनी त्या काळात भजन केलं. त्या काळात भजन करून त्यांना जो आनंद प्राप्त झाला, तर त्यांचे शब्द ऐकून या काळात सुद्धा आपल्याला देवाचं त्या देवाचं त्यांनी भजन केलं, त्याच देवाचं आपल्याला भजन करायचं ते शिकायला लागले. त्यांचं भजन शिकवून किंवा त्यांच्यासारखं भजन करून आपल्याला सुद्धा या काळात देवाचं भजन करून आनंद मिळवता येतो. असं त्यांनी या ठिकाणी जी काही कला हस्तगत केली, एवढंच नाही तर आपणाला सुद्धा त्या ठिकाणी ह्या कलेचा अनुभव घेण्यासाठी जे काही शॅम्पल, त्यांचं चरित्र, त्यांचे अभंग, त्यांचा उपदेश हा त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं या ठिकाणी उपकार आपल्यासाठी म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्याही भूती ध्येय कष्टविती परोपकारे. कारण लोकांवर उपकार करण्यासाठी ते आलेले असतात. का म्हणे ते उपकारासाठी, कारण दुसरं कोणतंच कारण नसताना उपकार करण्यासाठी आम्ही या जगतामध्ये आलो. कारण जगतामध्ये आम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पाप भोगायसाठी, पुण्य भोगायसाठी आम्ही आलो नाही, किंवा आम्ही या ठिकाणी बंधनात नाहीत कर्माच्या. कारण कर्म आणि बंधिनी मनुष्य लोके, ती जीव हा बंधनामध्ये असतो आणि जीवाला बंधन असतं. पण संताला आणि देवाला बंधन नसतं, कारण ते त्याच्या इच्छेनं येतात आणि इच्छेनं राहतात, इच्छेनं जातात. जसं आपण बघतो की एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगाराला जे आणलं जातं, तर त्याला आणलं जातं आणि तिथला इन्स्पेक्टर हा येत असतो. दोघं पण त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये असते, पण एकाला आणलं जातं आणि तो गुन्हेगार असतो. आणि एक आपला मोठेपणामध्ये त्या ठिकाणी त्याला त्या येण्यामध्ये, त्याच्या राहण्यामध्ये त्याला पगार असते, त्याला मान सन्मान असतो. पण इन्स्पेक्टरला सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यामध्ये यावं लागतं, पण त्याला त्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन मान सन्मान त्या ठिकाणी मिळतो आणि कैद्याला शिक्षा मिळते. मग तशा प्रकारचे या ठिकाणी आपण जर या ठिकाणी पाप केलं तर आपल्याला शिक्षा मिळेल, आणि साधू संत बी आले जगतामध्ये, परंतु त्यांना मान सन्मान असतो, कारण ते बोधावर असते किंवा जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असते. आणि प्रत्येक ज्या बंधनामधल्या जीवानं त्यांच्या मार्गाचं अनुसरण केलं किंवा त्यांच्या मार्गानुसार जर चालला, त्यांच्या मार्गाचं अनुकरण केलं, तर बरोबर त्या ठिकाणी त्यांना जी गती मिळाली, त्या संतांच्या गतीप्रमाणे जीवाला गती मिळू शकते. म्हणून प्रत्येक जीवानं त्या संतांचं अनुकरण करायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायानं हरिपाठामध्ये आपण बघत असतो, पहिल्याच हरिपाठामध्ये संतांची संगती अभंगामध्ये तुम्ही संतांच्या संगतीमध्ये राहा, किंवा त्या अगोदर सुद्धा साधू बोधू झाला तो नवरुनिया ठेला. साधूच्या बोधानं जीवाची कृतार्थता त्या ठिकाणी होत असते, जीवाचं कल्याण होत असतं, आणि संतांच्या संगतीमध्ये जीव हा परमोच्च पदाला प्राप्त होत असतो. म्हणून तो कृतकृत्य होत असतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा प्रकारचं जीवाचं त्या ठिकाणी कल्याण त्या संतांच्या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये असतं. म्हणून आपल्याला बघायला मिळतं की संतांच्या संगतीमध्ये जीव काय होत असतो, तर धन्य होत असतो. म्हणून धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ती, पावल्या त्या करू चेष्टा. कारण संतांच्या ठिकाणी आपण आलोत, हे धन्य आपला काळ आहे किंवा धन्य आपली वेळ आहे. म्हणून त्याचा आपण या ठिकाणी फायदा घ्यायला पाहिजे आणि आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. ज्योतिताई महाराज या ठिकाणी आपण जर दोन दोन कामं करायला लागलो तर एकच काम होत असतं, कारण दोन्ही काम होत नाहीत. म्हणून तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे, कारण तुम्हाला सांगायचं काम नाही पडायला पाहिजे, कारण तुम्ही महाराज असल्यामुळं तुम्हीच आम्हाला सांगावं असं आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे तुमच्याकडून, की तुम्ही आम्हाला सांगा ना आम्ही तुमचं ऐकावं. पण नाही, तुम्ही लिहायला लागल्या, पण बरोबर दाखवायला लागल्या, तुम्हाला मुद्दे लिहून घ्यायची सवय आहे. तरी पण इकडं पण काही लक्ष दिलं तर आम्हाला सुद्धा वाटतंय की कोणतरी आहे समोर ऐकायला, म्हणून की आम्हाला सुद्धा सांगण्यामध्ये थोडंसं रस वाटतो की म्हणून काही नाही, बरोबर आहे तुमचं, पण काही काही आमचं बरोबर आहे. म्हणून आपल्या संतांच्या अभंगामध्ये आपल्याला जे काही साधू संतांना विचार सांगितला आहे,
तो विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायचा असतो आणि तो विचार ऐकून आपल्याला त्यांच्यासारखं या ठिकाणी जे काही त्यांची धारणा आहे, त्यांचा निश्चय आहे किंवा त्यांचा भाव आहे, त्याचं प्रेम आहे, त्यांची ज्ञानाची दृढता आहे, त्याप्रमाणे आपल्याला करायची असती आणि त्यांच्या संगतीमध्ये येऊन हाच लाभ मिळवायचा असतो. कारण त्यांचा निश्चय जो झाला तर निश्चयाचे बळन तुका म्हणे तेची फळ. कारण कोणतं फळ आहे? निश्चय झाला पाहिजे. कारण निश्चय खूप महत्वाचा आहे. आपण जे करायला लागलो का तर त्या परमार्थाचा निश्चय व्हायला पाहिजे. कारण निश्चय म्हणजे काय, आपण कधीपासून परमार्थ करायला लागलो याला काही अर्थ नाही, पण आपण निश्चयानं परमार्थ किती केला याला अर्थ आहे. जसं आमचे महाराज दृष्टांत सांगायचे की एक महिला असती, तिला लग्न होऊन झाले 50 वर्ष, मूलबाळ झालं नाही आणि एका मुलीला 18 वर्षाची 20 वर्षाची असताना तिला मूल झालं आणि म्हणून ती बाया म्हणते की इतक्या लवकर कुठं होता असता का मूल. तर त्या ठिकाणी दुसरी एक बाया असते हुशार, ती म्हणते अगं तू वांज आहेस, तू वांज असल्यामुळं तुला झालं नाही म्हणजे काय होत नसतं का. मग तशा प्रकारचे या ठिकाणी ज्ञान व्हायला वेळ लागत नसतो, ज्ञान होत असत आणि एखाद्याला जर व्हायचं नसलं तर कवळत होत नसतं. आणि व्हायचं असलं तर ज्ञानाला उशीर लागत नाही, पण ते ज्ञान व्हायसाठी तेवढी दृढता लागत असते. तेवढं अशा प्रकारचं त्या ठिकाणी अंतःकरण निग्रह लागत असतो, इंद्रिय निग्रह लागत असतो, श्रद्धा लागत असते. तितकं जिंकायला पाहिजे. इंद्रिय ताब्यात पाहिजे, आम्ही इंद्रियाच्या ताब्यामध्ये, आमच्या मन ताब्यात पाहिजे, आम्ही मनाच्या ताब्यामध्ये. कारण आम्ही मनाच्या मार्गाने चालतो, आमच्या मार्गाने मन चालतं का. आम्ही इंद्रियाच्या अधीन झालो. पण तुकाराम महाराज इंद्रियाचे धनी होते. इंद्रियाचे धनी म्हणजे मालक झाले इंद्रियाचे. आम्हाला इंद्रियाला दास करायचंय, आम्हाला इंद्रियाचे मालक व्हायचं. आपल्याला मालकी करावं वाटते पण दुसऱ्यावर. आपण मालकी करावं, आपल्या मनावर मालकी करावं, आपल्या इंद्रियावर मालकी करावं. आणि ज्याचं मन ताब्यात आलं त्याचं काम जमलं. म्हणून गुरुजी सांगायचे आधी मन मुंडा आणि मग ब्रह्म धुंडा. तुम्हाला ब्रह्म पाहिजे का, अगोदर त्या मनाचं मुंडन करा. त्या मनाच्या ज्या पळायच्या वाटा आहेत त्या बंद करा. अगोदर त्या मनाला आवरा, त्या मनाला ताब्यामध्ये आणा. कारण जोपर्यंत आपण त्या मनाच्या ताब्यात आहोत तोपर्यंत आपल्याला मन कुंकड बी नेईल. म्हणून मनमार्गे गेला तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, नका जाऊ मना मागे. थोर थोरा झाले दगे, मी बोलत नाही वावगे, ऐका की जी माय बाप. मनाच्या माग जाऊ नका, कारण मनाच्या माग गेले की मन फशीत असत. आपल्याला त्या मनाच्या माग जायचं नाही तर मनाला माग आणायचं. कारण मन या ठिकाणी, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी जन्माला येणे नाही. कारण मन रूपी हा मोगरा आम्हाला फुलं वाहू वाटते देवाला, देवाची पूजा करावं वाटते, परंतु देवाला फुलं व्हायचे मग त्या झाडाला लुचायचं, त्याचे फुलं तोडायचे आणि ते देवाला व्हायचे सोपं वाटतं. पण तुकाराम महाराज सांगते मन नावाचा मोगरा हा देवाला व्हायचा आणि पुन्हा जन्माला यायचं नाही. ठीक आहे की बाकीचे पूजे करता फुलं वापरायला लागले, परंतु सर्वात मोठी पूजा देवाची म्हणजे मनाला अर्पण करणं. कारण मन देवाकडे गेलं की मग आपलं काम झालं. आणि बाकी सर्व जे काही असतं तर ते मन देवाकडे जायसाठी असतं. सगळी पूजा असते, सगळं ध्यान असतं, सगळी उपासना असते तर देवाकडं मन लागायसाठी असते. आणि जेव्हा देवाकडं मन लागलं तेव्हा त्या पूजेला महत्व. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा देवाला विनंती करताना सांगते की देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी, संसार बंधनी पडोने दी देवा, संसार बंधनी पडोने दी देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी. कारण देवाला म्हणते की माझं मन
तुपल्या चरणाच्या ठिकाणी लागू दे. कारण तुपल्याकडे जर मन लागलं तर मनामध्ये विकार आहेत, मनामध्ये अनेक प्रकारच्या वासना आहेत, मनामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी वाईट संस्कार आहेत. कारण मन नेहमी घसरतं आणि त्या मनाला तुझ्याकडे नेल्यानंतर काय होईल? मी निश्चिंत होईल. कारण मनामध्ये त्या ठिकाणी काय कधी शिरण काही सांगता येत नाही. मनामध्ये अनंत प्रकारची दुःख आहेत आणि ते मन त्या ठिकाणी आता मी सोबत वागायला लागलो आणि त्या मनाला मला एकदाच तुला अर्पण करायचं आणि या दुःखाचा शेवट करायचा. कारण या ठिकाणी या मनानं मला खूप दुःखी केलं. कारण या मनानं मला अनेक जन्मात फिरविलं. कारण शेवटला मनामध्ये जी वासना राहते तर त्या जन्माला यावं लागत असतं. कारण मन कोणत्या पदार्थात वासना ठेवीन आणि कोणता जन्म प्राप्त होईल तर हे काही सांगता येत नाही. पण हरिपाठामध्ये आपण पहिल्या अभंगामध्ये बघितलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाली अंगे हरिरूप आणि तेच मन जर हरीकडे गेलं तर मग ते हरी होत असतं. म्हणून त्या मनाला आपण त्या हरीकडे आणलं पाहिजे. म्हणून हरीकडे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण प्रयत्न इकडे करतो सुखासाठी, आपण संपत्ती कमीतो, आपण काहीतरी माणसं जवळ करतो, काहीतरी प्रपंच अनुकूल करण्याचा प्रयत्न आपण दिवस रात्र करतो. पण या करण्यामध्ये आयुष्य संपत आणि आपण थकतो आणि बरंच काही करायचं राहत शिल्लक आणि हे शरीर सोडून जावं लागतं. आणि कधी आयुष्य गेलं हे कधी काही कळत नाही. तसं स्वप्न त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं होतं अशा प्रकारचे हा संसार सुद्धा होत्याचा नव्हता होऊन जातो. आणि मग जसं स्वप्न संपलं तसं हा सुद्धा देह एक दिवस संपतो आणि आपलं जे करायचं ते राहून जातं. म्हणून या ठिकाणी कसं होतं ते म्हणले स्वप्नीचे चेहरे जाईन रया. स्वप्नातून जाग झाल्यावर जसं होत्याचं नव्हतं झालं अशा प्रकारचे या प्रपंचामध्ये होत असतं. म्हणून हा प्रपंच या ठिकाणी आपल्याला देवाच्या सानिध्यात करून सुखी व्हायचं असं संतांना आपल्याला वेळोवेळा सांगितलं. आपण त्या मार्गाचं अनुकरण करून आपल्याला या ठिकाणी चालायचं असतं. आणि आपण धन्य आहोत की आपण अशा प्रकारच्या इथं उभे आहोत, जागेवर उभे आहोत की अजून या ठिकाणी आयुष्य सुटलं नाही आणि बाकी आहे. अजून काहीतरी आयुष्याचा काळ बाकी आहे आणि आयुष्य अजून गेलं नाही. परंतु जर का आपण देव नाही करून घेतला तर आयुष्य संसारामध्ये कधी जाईल हे काही सांगता येत नाही. किती बरंच आयुष्य गेलं आणि यायला जायला त्या ठिकाणी काहीच वेळ लागला नाही. राहिलेलं आयुष्य कधी जाईल त्याचा सुद्धा काही आपल्याला पत्ता सुद्धा लागणार नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. तातडी करा म्हणजे लवकर तुम्ही गडबड करा आणि या संतांची वचन करून घेऊन तुम्ही निश्चिंत व्हा. आणि उठाजी माय बाप कशी लागली झोप. कारण तुम्ही या ठिकाणी झोपू नका. उठाजी माय बाप कारण तुम्ही उठा. उठा शब्दाचा अर्थ तुम्ही या ठिकाणी आता कामाला लागा. म्हणजे विचार करायच्या कामाला लागा, भजन करायच्या कामाला लागा, लक्षात घ्यायच्या कामाला लागा आणि खरं स्वधा आणि तुमच्या बुद्धीनं जे खरं ठरण ते तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून संतांच्या संगती देऊन तुम्ही या ठिकाणी खऱ्या खोट्याची निवड करा. तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रपंच खरा वाटला तर कुशाला प्रपंच करा. परंतु आम्हाला विचारानं कळतं की प्रपंच खरा नाही. कारण प्रपंच खरा असता तर आपल्या घरातले आजे पंजे घरातले लोक हे कुठे गेले? कारण खरा होता म्हणल्यावर कसं काय सोडून गेले? म्हणून हा प्रपंच खरा मानता येत नाही. कारण प्रपंच एक राहायची जागा नाही. या ठिकाणी राहता येत नाही. कारण हा प्रपंच जसं नदीचं पाणी असतं तर ते कालचं पाणी आहे असं म्हणता येत नाही. ते कालचं पाणी कालच गेलं. तसं कालचं शरीर किंवा एक क्षणापूर्वीच सुद्धा शरीर आज मानता येत नाही. श्वास सुद्धा पहिला राहिला नाही. संस्कार सुद्धा पहिले राहिले नाही. कारण मनातले संस्कार, फुफ्फुसातला श्वास आणि हे सर्व काही त्या ठिकाणी शरीर यातल्या पेशी ह्या सर्व काही बदल याच्यामध्ये आहे. आणि आपणच एक वस्तू अशी आहोत की आपला बदल नाही. आणि ते आपल्याला ध्यानात घेऊन निश्चिंत होता येतं. आणि जर का आपण या ठिकाणी निश्चिंत झालो नाही तर आपली निश्चिती होणार आहे. कारण आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. मग याला जिम्मेदार कोण आहे? आपणच आहोत. म्हणून आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. वेगी शब्दाचा अर्थ तुम्ही या ठिकाणी आता बसू नका आणि गडबड करा.
याचा अर्थ तुम्ही जर या ठिकाणी लक्षात नाही घेतलं तर हा देह निघून जाईल. उद्या डुकराचा, कुत्र्याचा, गध्याचा कोणतं बी शरीर संसारामध्ये 184 योनी शरीर आहे. मग कोणतं सुद्धा शरीर पुढे येऊ शकतं. मग कोणत्या देहामध्ये त्या ठिकाणी देव कळून घेता येईल? बायका, पोरं, घरदार, विषय कुठे मिळणार नाही. पण देवाची प्राप्ती करून घेण्याचा दरोजा, देवाकडे जायचं, निश्चिंत व्हायचं, जन्म मरण संपायचं, अशा प्रकारचं जे काही योग आहे किंवा संधी आहे तिथं कुठंच नाही. म्हणून इथं या ठिकाणी आपण आलो आणि ही जर गमिवली तर पुन्हा शक्य नाही. कारण येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना यरजारे चिरापुरे, याच देई घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही होते. याच देहामध्ये देवाचं भजन होत असतं, दुसऱ्या देहामध्ये होत नाही. म्हणून करायचं तर करा, नाहीतर मग चलू द्या. कारण ज्याला जे चांगलं वाटन त्याने ते करा, पण विचारानं जे खरं ठरण ते खरं असतं. या ठिकाणी आपण विचारानं जर पाहिलं तर संसार जीवाला करता येत नाही. संसार जीवाच्या कामाचा नाही, देव जीवाच्या कामाचा आहे. देवाचं भजन करून जीवाला कल्याण करता येतं. आणि आपण संसारामध्ये आपल्याला राहता येत नाही. कारण संसार हा खोटा असल्यामुळं खऱ्याची आणि खोट्याची जोड लागत नाही. संसार हा खोटा आहे. कारण खोटा का आहे तर तो राहत नाही. कारण का राहत नाही? आपण पाहिलं की संसाराला या ठिकाणी आपण ठेवण्याचा प्रयत्न करायला लागलो, पण तो राहत नाही. आणि आपल्याला वाटत नाही का तो राहत नाही? तो राहत नाही कारण त्याचा स्वभाव आहे बदल. ते बदलत असतं. तर त्याच्या नादी न बदलणारा जो जीव असतो त्यानं लागू नये. कारण न बदलणारा जीव बदलणाऱ्या वस्तूच्या माग लागला तर त्याच्यामुळे तो दुःखी असतो. पण आपल्या दुःखाला कारण काय? आपण बदलणाऱ्या, मरणाऱ्या वस्तूच्या नादी लागलो आणि हेच आपल्या एकमेव दुःखाला कारण आहे. म्हणून आपल्या दुःखाचं कारण संतांनी आपलं सांगितलं की जे जे नष्ट होतं किंवा या जगातून एकदा गेलं की पुन्हा परत त्या ठिकाणी ते दिसत पण नाही. अशी या जगातल्या वस्तू, कारण जग इतकं माईक आहे तर या जगातल्या वस्तू एकदा गेल्या तर पुन्हा परत त्या ठिकाणी कधी दिसत नाहीत. आपण पाहतो की आपल्या घरातले लोक किंवा आपले मित्र किंवा आपले कोणतरी नातेवाईक जे या जगाला सोडून गेले तर पुन्हा कधीच त्या ठिकाणी ते अनुभवाला आले नाही. म्हणून जग इतकं त्या ठिकाणी नश्वर आहे. या ठिकाणचा पदार्थ एकदा त्या ठिकाणी गेला जगातून तर परत त्या ठिकाणी तो परत त्या ठिकाणी दिसतच नाही. कारण हे जग इतकं त्या ठिकाणी कसं आहे तर काल्पनिक आहे किंवा इतकं त्या ठिकाणी खोटं आहे की पुन्हा त्या ठिकाणी गेलेली वस्तू परत कधीच मिळत नाही. आणि आपण सतत त्याचा ध्यास आहे, सतत त्याचा नाद आहे, सतत त्याची आसक्ती आहे आणि त्याला मी आणि माझं खरं म्हणायला लागलो ज्या आपण नादामध्ये आहेत. म्हणून जगात राहा परंतु पाहुण्यासारखे राहा. कारण पाहुणा येतो, घरी राहतो, परंतु तो स्वतःला माझं घर आहे, माझी संपत्ती आहे अशा प्रकारचं मानित नाही. अशा प्रकारचं जग सुद्धा असंच आहे. आणि या जगामध्ये खरं जर आपलं कोणी असेल तर देव आहे. कारण त्या देवानं जगामध्ये पाठविलंय आणि तेव्हा आपलं या ठिकाणी आपण आलो. तुझा म्हणून आलो देवा बघत बघत द्वार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. आपण जगामध्ये आलो प्रथम तेव्हा कोणाची पण ओळख नव्हती. ज्यानं या जगामध्ये पाठविलं तो परमात्मा या ठिकाणी त्यानं जगामध्ये पाठविलं. तिथून पुढं आपण बरेच काही परिचित लोक करून हे माझं ते माझं ते माझं म्हणतो, परंतु हे सगळं माईक असतं. आणि त्या देवाला ज्यानं पाठविलं त्याला आपण आपलंसं केलं नाही आणि सर्व जे काही आपलं आपलं म्हणून आपण त्याला विसरलो ना तर मग इथून जाताना हे सगळं काही आपलं म्हणलेलं काहीच राहत नाही, तर सोडून जावं लागतं. परंतु खरं त्या देवाची ओळख करायची तर ती यांना माझं म्हणण्यामध्ये ओळख करायची राहून गेली. आणि ज्यांना माझं म्हणलं ते पण माझं राहिलं नाही. म्हणून या ठिकाणी आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. कारण वेगी तोडा म्हणजे आयुष्याचा भरोसा नाही. म्हणून तुम्ही लवकर या ठिकाणी गडबड करा. गडबड करा म्हणजे तुम्ही जर नाही कळून घेतलं तर मग काळ थांबणार नाही. कारण आपण जरी या ठिकाणी काही खरं सत्य कळून घ्यायचं थांबलो तरी पण काळ या ठिकाणी
आपल्यासाठी थांबलेला नाही, तर त्याचं काम तर तो करीत राहतो. म्हणून काळाची आवडी पडेलवा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. कारण कोणाकडे किती काही असू द्या, शेवटी त्याला काळाचा धाक आहे. कारण कधी काळ येईल, कधी उचलून नेईन काही सांगता येत नाही. म्हणून सर्व त्या ठिकाणी भयभीत आहे. प्रपंचातली कोणतीच वस्तू अशी नाही की त्याला भयापासून वाचवेल म्हणून. म्हणून सगळे भयभीत आहेत. कोणाकडे किती बी काही असू द्या, किती मोठं पद असू द्या, किती मोठी संपत्ती असू द्या, तो भयभीत आहे. म्हणून त्याला देवाची गरज आहे. भय निवृत्तीसाठी त्याला ईश्वराची गरज आहे. त्यानं भजनच केलं पाहिजे, त्यानं नामस्मरण केलं पाहिजे, त्या देवाला ध्यानात घेतलं पाहिजे. कारण जगातल्या कोणत्याच वस्तूमध्ये शक्ती नाही की भयापासून वाचवी. कारण सगळ्या वस्तू भयभीत आहेत, कारण मरणग्रस्त आहेत. त्यांना मरणाला सोडलं नाही. जगातल्या प्रत्येक वस्तूला मरण आहे. मरणापासून वेगळं त्यांना करता येत नाही. म्हणून ज्यानं या जगातल्या वस्तूला माझं मी खरं म्हणलं की ते भयभीत आहे. आणि म्हणून या जगामध्ये राहा, पण पाहुण्यासारखे राहा. पक्षी अंगणे उतरती, ते का गुंतवणिया राहती, तैसी असावे संसारी, जो प्रार्थनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठवले गेला, तैसी असावे संसारी, जो प्रार्थनाची दोरी. म्हणून संसारात राहा, संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस. म्हणून रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा आणि आनंदाने राहावा. आणि कोणत्याही प्रकारचा दुःखाचा वारा त्याला लागत नसतो. कारण ईश्वर मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारावे. कारण ईश्वर त्याचा सांभाळ करीत असतो. कारण खरा तो ईश्वरच असतो. कारण जीवाचा सांभाळ आजपर्यंत ईश्वराचं नाव कोणी नाही घेतलं तरी पण त्याचा श्वास चलतो. त्याचा अर्थ देव इतका कृपाळू आहे, तो काय हलकट नाही. त्यानं माझं नाव नाही घेतलं म्हणून श्वास बंद करतो. त्यानं करार केलेला आहे, इतका करार त्या ठिकाणी तो पूर्ण करतो. आणि म्हणून या ठिकाणी त्याचा करार आहे. हे त्या ठिकाणी बेईमान वागू द्या, मला शिव्या देऊ द्या, मला नाही म्हणू द्या, परंतु सर्वांचा श्वास ईश्वर चालितो. सर्वांचे बटन ईश्वराच्या हातामध्ये आहेत. कारण कुठं बंद करायचे हे त्याला माहिती आहे, तिथून बंद करता येते. कारण त्याच्याकडे त्या ठिकाणी मेन बटन तिथं आहे. त्याला तिथूनच कोणतं बटन बंद करायचं त्याच्याकडे सर्व आहे. म्हणून सर्व सत्तावान त्याला म्हणलेला आहे, सर्व शक्तिमान त्याला म्हणलेला आहे. कारण त्याच्या हातात सगळ्या शक्य आहेत आणि तोच जीवाला निर्भय करू शकतो. तोच जीवाला सुखाची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून बाकी त्याला शरण जाऊन काय फायदा आहे? सगळे मरत आहेत. जगातल्या कोणत्या वस्तू अशा निर्भय आहेत? केवढा बंगला बांधा, केवढं घर बांधा, केवढं दुकान करा, केवढी इस्टेट कामा, केवढी कंपनी कामा, एवढे बी त्या ठिकाणी नाते गोती पोरं सोरं पाठगोळ पोटगोळ कोणी असू द्या, सर्व काही असलं तरी पण जीवाला मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही, रोगापासून कोणी वाचू शकत नाही. कारण सर्वांना अनुभव आहे, मृत्यू तर दूरच आहे. पण कोरोनामध्ये त्या ठिकाणी कोणी कोणाजवळ येत नव्हतं. कारण कोरोनानं असे प्रकार त्या ठिकाणी खेड्यापाड्यापासून तर शहरापर्यंत सर्वांना अनुभव त्या ठिकाणी आला की रोग झाल्यावर कोणी जवळचा जरी व्यक्ती असला तर कोणी सुद्धा कोणाकडे येत नाही. कारण सर्वांना त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा आपला शरीर प्रिय असतं. म्हणून त्याला वाटतं मला सुद्धा रोग होईल. म्हणून जवळच्या व्यक्तीला सुद्धा लोकांना सोडून दिलं आणि तिकडच तुम्ही त्या ठिकाणी त्याची मौत करा, तिकडच मरू द्या, आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो, असं सर्वत्र त्या ठिकाणी अनुभवाला आलेला आपण बघितलं. म्हणून आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून आम्हाला अशा प्रकारची अनुभूती आली. म्हणून आम्ही सावध झालो, आम्ही भजन करतो आणि देवाचं नाव घेऊन आम्ही निश्चिंत आहे. कारण आता आम्हाला सुख व्हावं लागलं. आता जर आपण देवाचं भजन केलं आनंदानं तर आता सुख होतं आणि आता सुख झालं. म्हणून हा सॅम्पल आहे, हाच आपला अनुभव आहे की त्याच्यामुळे आपलं सुख व्हावं लागलं, ते आपण केलंच पाहिजे. म्हणून संसार इतका संसार करून जीवाला सुख होत नाही. आणि थोडं जरी आपण देवाचं भजन चित्त लावून केलं तर आनंद होतो. म्हणजे आनंद देवाच्या नामात आहे, देव आनंद स्वरूप आहे. म्हणून आपण रोज अभंग म्हणतो, हरिपाठामध्ये अगोदर अभंग आहे किंवा भाजनात बी म्हणतो, सर्व सुखाचे आगर बाप रूपमा देवी वर, की आमचा देव सुख आहे.
जगातली कोणतीच वस्तू त्या ठिकाणी सुख नाही, कारण प्रत्येक वस्तूला मृत्यू आहे. ती काही काळानं आहे, परंतु मृत्यू निश्चित आहे. आणि मृत्यू नावाची वस्तू जीवाला आवडत नाही. मनुष्याला काही बी आवडत, पण त्याला वाटतं मृत्यू मला येऊ नये, आणि मृत्यू नावाची वस्तू माझी सुद्धा जी वस्तू असन त्याला सुद्धा मृत्यू येऊ नये. देव अशी वस्तू आहे की देव त्या ठिकाणी मरत नाही, आणि जो देवाला शरण जाईल त्याला सुद्धा मरू देत नाही. चांगले, जो देवाला शरण जाईल त्याला सुद्धा मरण येत नसतं, आणि देव सुद्धा मरत नाही. म्हणून आता निश्चिंतेने पाऊल विसावा. जो देवाकडे गेला तो निश्चिंत झाला, म्हणजे तो भयापासून मुक्त झाला. आणि बाकीचे समजे भयग्रस्त आहेत. पण आपण पाहतो की जगातले मोठमोठे राजे होऊन गेले सिकंदरासारखे, पण भयापासून मुक्त नाही झाले. त्यानं जग जिंकला असं, पण भयग्रस्त होते. रावणासारखे राजे पाहतो आपण इतिहासामध्ये पहा, पुराणात पहा, की पुराणामध्ये रावणासारखा राजा होऊन गेला, आणि इतिहासामध्ये सिकंदरासारखा राजानं, त्या ग्रीन देशाचा राजा सिकंदर, त्यानं जगाला त्या ठिकाणी जिंकलं, तरी पण भयापासून वाचू शकला नाही, भयग्रस्त होता. म्हणून पुराणात इतिहासामध्ये पहा किंवा आज सुद्धा पहा की भयापासून कोणी मुक्त नाही. आणि जो देवाला शरण गेला तर त्याचं भय गेलं, कारण त्याची चिंता सुद्धा गेली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेली. अशा प्रकारचा समाधानी तो होत असतो. म्हणून समाधान द्यायला पाहिजे, त्यामध्ये देवाचं भजन केलं पाहिजे. की देवाचे भजन सदा राहे समाधान. कारण समाधान पाहिजे का? प्रत्येक मनुष्य हा समाधानासाठी धडपड करतो, आणि प्रत्येक समाधानासाठी त्या ठिकाणी रोज समाधानाची वाट पाहतो. काहीतरी कळून, काहीतरी मिळून मी समाधान त्या ठिकाणी प्राप्त करेल, अशा प्रकारची जिद्द त्या ठिकाणी मनाशी बाळगून असतो. परंतु समाधानी संसारामध्ये कोणीच नाही. संसारात समाधान आतापर्यंत कोणाला मिळालं नाही, आणि हे या ठिकाणी सत्य, करू सत्य आहे. कारण हे सत्य मानावं लागत. त्यात मग दाखवा कोणाला समाधान आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? समाधानी कोणीच नाही, आणि समाधानी तोच आहे. फक्त जो देवाला शरण गेला तो सुखी झाला, आणि तो समाधानी झाला, त्याचं कल्याण झालं, असं आपला निश्चिंत या ठिकाणी सांगता येतं. म्हणून सर्वांनी देवाला शरण जाऊन आपलं कल्याण करून घ्यावा, समाधानी राहावा, निश्चिंत राहावा, आणि सुखी त्या ठिकाणी व्हावा. आणि असं सुखी होण्याचा मार्ग एकमेव म्हणजे संतांची संगती, देवाचं नामस्मरण, आणि एकमेव संसारामध्ये राहतं. परंतु संसार आपला नाही, संसार खरा नाही, काही काळापुरता आहे, जाणार आहे. देह सुद्धा आपला नाही, देह सुद्धा काय जाणार आहे. कारण या देहाला सोडायचं आपल्याला. एक दिवस याला घराच्या बाहेर काढणार आहे, आणि स्मशानभूमीत नेऊन याला याची राख होणार आहे. हे आपलं पुढचं याच या ठिकाणी पाहता येतं. याची गती काय होणार आहे, कारण होऊन होऊन काय होणार आहे. आणि आपल्याला वाटतं की मृत्यू नाही पाहिजे, परंतु या ठिकाणी जोपर्यंत आपण देवाची शरणागती पत्करीत नाही, तोपर्यंत मृत्यूपासून वाचणारा आपला कोणीच नाही या जगामध्ये. फक्त देव असा आहे, तोच आपला सांभाळ करण्याला समर्थ आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मुख लिहिलं ऐशे नाही. आपण देवाची भक्ती नाही करता, देवाला कळून नाही घेता, त्यानं आतापर्यंत आपला सांभाळ केला. आतापर्यंत तो आपलं या ठिकाणी सर्व काही चालवायला लागला. श्वास चलितो, आपली अक्कल बिघडली नाही अजून. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोली भीती हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नको. कारण त्याचं भजन चुकू नको. तो ऐकू द्यायला लागला, कारण ऐकायला यायला लागलं देवामुळं, बोलता यायला लागलं देवामुळं, चालता यायला लागलं देवामुळं. कारण सर्व व्यवहार व्हायला लागले देवामुळं. कारण देव कोणाचा आहे? आपला आहे. सर्व काही देवाचं भजन नाही करून, देवाला नाही ओळखून त्या ठिकाणी तरी सुद्धा देव एवढं करायला लागला, तर त्या देवाला जर ओळखीला आपण, तर तो आपला सांभाळ, आपलं कल्याण, निर्भय, निश्चिंत, दुःखापासून वेगळं निश्चिंत आपलं करीन. म्हणून त्याकरता सर्वांना त्या ठिकाणी आवडीने भावे, हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपली चिंता देवाला आहे, पण आवडीनं या ठिकाणी भजन आपण देवाचं केलं पाहिजे. आणि आपण निश्चिंत होऊन या जीवनामध्ये कृतकृत्य झालो पाहिजे. कधी संपत्तीचा मोह, कधी या प्रापंचिक पसाऱ्याबद्दल मी माझं म्हणू नये,
कारण हे काल्पनिक आहेत. हे कधी आपल्यापासून वेगळे होते आणि काही सांगता येत नाही. आपल्या हिताचे नव्हते सायास. हे कधीतरी जाणार आहे. देह जाईल. देह सुद्धा जाणार आहे. सर्व काही पसारी आपण बघतो की आपल्या जवळचे माणसं असतात. ते सोडून गेले आणि परत पुन्हा आले नाही. कितीतरी त्या ठिकाणी व्यक्ती आपले नाते गोते म्हणा, घरातले म्हणा, गेले, परत पुन्हा आले नाही. आणि तशीच एक दिवस सुद्धा हे शरीर पण आपलं जाणार आहे किंवा जवळची व्यक्ती पण जाणार आहे. उद्या हे शरीर गेल्यावर असा कळण्याचा मार्ग बंद होऊन जाणार आहे. कारण प्रत्येक देहामध्ये अशा प्रकारची बुद्धी नसते. या देहामध्ये पूर्व पुण्यानं नरदेह भेटला. आपण भाग्यवान आहोत. आलेल्या संधीचा फायदा करून त्या ठिकाणी आपण घ्यावा. आपला वेळ झाला. या ठिकाणी आपण भगवंताला हे झालेले 4 शब्द या ठिकाणी अर्पण करू आणि असायदा होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोसो निमज द्यावे पसाय दान जी गळाची व्यंकटे सांडो तया सत्कार मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते विरदावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदे आळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूचे आरव चैतना चिंता मनीचे गावो बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होती बिंबवणा सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोकी भजदो आदि पुरुगे अखंडित आणि ग्रंथ वजिवे विशेष लोकी दृष्ट विजय भुवा म्हणे म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसावो येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आवडी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.